नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। अनैतिक संबंधाच्या संशयावरून 30 वर्षीय तरुणाचा झोपेतच डोक्यात लाकडी फळी मारून खून करण्यात आल्याची घटना बिरदवाडी तालुका खेड येथे घडली आहे। या प्रकरणी एकावर चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बंटीसिंह नरेंद्रसिंह परमार, वय वर्ष 30, सध्या राहणार बिरदवाडी तालुका खेड, मूळ राहणार उत्तर प्रदेश, असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी रामबाबू रामनाथ जाटव, राहणार बिरदवाडी तालुका खेड, याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भाड्याच्या खोलीत एकत्र राहत असताना आपल्याच नात्यातील महिलेसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून करण्यात आलाय। बंटीसिंह परमार व एक महिला आणि आरोपी रामबाबू जाटव हे तिघे बिरदवाडी येथे एका भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते। बंटीसिंह व महिला यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून मध्यरात्री बंटीसिंह झोपेत असताना आरोपी रामबाबू याने त्याच्या तोंडावर लाकडी फळीने मारहाण केली। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घटनास्थळी पडलेले रक्त पुसून टाकले व फरार झाला। गंभीर बंटीसिंह याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान बंटीसिंह याचा मृत्यू झाला। पोलिसांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन सदरचा प्रकार उघडकीस आणला आहे। चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द गावाच्या हद्दीत शेत जमिनीत एका शेतकऱ्याने तब्बल 40 गांजाची झाडे लावल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी शेतकरी बाळू बबन गाळव, वय वर्ष 65, राहणार कोरेगाव खुर्द तालुका खेड, यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस पथक महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून कोरेगाव खुर्द येथील शेतात हिरवट रंगाचे ओलसर उग्र वासाची बोंडे येत असलेला गांजा या अंमली पदार्थाची सुमारे 5 ते 10 फूट उंचीची छोटी मोठी एकूण 40 झाडे आढळून आली। याचे एकूण वजन 28 किलो व किंमत 14 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। याशिवाय 25 ग्रॅम वजनाचा गांजा देखील मिळून आला। एकूण 14,1250 रुपयांच्या अंमली पदार्थांची झाडे लावल्याप्रकरणी बाळू गाळव यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे नाशिक महामार्गावर भामा नदीच्या पुलाजवळ दुचाकीला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली। यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 21 मे 2025 रोजी दुपारी 2च्या सुमारास घडली आहे। राहुल पोपटकर, वय वर्ष 40, राहणार संतोष नगर भाम, असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर अनेक नागमोडी वळणे आहेत। त्यातील भीमा भामा नद्यांच्या संगमावरील शेल पिंपळगाव येथील नदीवरील तीव्र वळण अपघातांना निमंत्रक असल्याचे अनेकदा समोर आले आहे। याच नदीवरील तीव्र वळणावरून अवजड वाहन रस्त्याच्या लगतच्या चारीत गेल्याची घटना समोर आली आहे। मागील काही वर्षात पाऊस झाल्यानंतर अशा प्रकारे अवजड वाहने अपघातग्रस्त होत असल्याच्या अनेक घटना या भागात घडल्या आहेत। खेड तालुक्यात बुधवारी 21 मे रोजी देखील अनेक भागात अवकाळी तडाखा पुन्हा एकदा बसलाय। चाकण परिसरात देखील जवळपास दररोज एखादा अपवास सोडल्यास अवकाळी पाऊस बरसत आहे। बुधवारी 21 मे 2025 रोजी देखील रात्री 8च्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। उशिरापर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दैना झाली। प्रशासनाच्या कारभाराचे पुन्हा एकदा अक्षरशः वाफाडे निघाले। महामार्गाच्या लगत असलेल्या नाल्या तुंबल्या। पाण्याचा निचरा न झाल्याने महामार्गावर सखल भागात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे। विजेचा खेळखंडोबा झाला होता। रात्री 8च्या सुमारास झालेल्या पावसाने चाकणमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। अवकाळी पावसाने खेड तालुक्यातील अनेक गावांना अवकळा आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खेड तालुक्यातील मागील काही दिवसातील वादळी वाऱ्यासह दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसाचे परिणाम पश्चिम भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत। वादळी वाऱ्यांमुळे खेड तालुक्यातील वाशेरे व परिसरातील भोतेवाडी, पाटेवाडी व इतर वाड्या वस्त्यांवरील अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून या घरांचे पत्रे उडाले आहेत। शेतीचे बांध फुटले आहेत। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। खेड तालुक्याच्या पूर्व भागात
निमगाव परिसरात पावसामुळे फ्लॉवर पिकाची शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी हवालदिल झालाय. सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन येत असल्याने भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. मेथीची चाकण मार्केटमध्ये बुधवारी मोठी आवक झाली, मात्र विक्री न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला अन्यत्र नेला. चवळई भाजीला येथे कवडीमोल भाव मिळाला. 10 रुपयांना 3 गड्ड्या देऊनही खरेदीदार नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. चाकण शहरात झालेली कचराकोंडी, खेडच्या लोकप्रतिनिधींचे प्रशासनाला पत्र व प्रांताच्या पोलीस प्रशासनास दिलेल्या पत्राने सुटले आहे. चाकण शहरातील कचरा खराबवाडी तालुका खेड येथील दगडखाणीत टाकला जातो. मात्र या भागात काही विकासकांनी कंपाऊंड केले होते. हे कंपाऊंड काढून बुधवारी 21 मे रोजी दुपारी हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी हाच रस्ता खुला करण्यासाठी चाकण पालिकेचे अधिकारी व खेड तहसीलमधील अधिकारी जेसीबी यंत्रासह गेले. मात्र संबंधित विकासक व स्थानिक नागरिक यांच्या प्रचंड रोषाचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागला होता. पोलिसांना पाचारण करण्यात आले, मात्र काहीही उपयोग झाला नव्हता. त्यानंतर थेट खेडचे प्रांत अनिल दौंडे यांनी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन रस्ता मोकळा करण्यास सूचित केले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चाकण पालिकेला पोलीस संरक्षण न मिळाल्याने मंगळवारी 20 मे 2025 रोजी देखील चाकण शहराची कचराकोंडी जैसे थे होती. अखेर खेडचे आमदार बाबाजी काळे यांचे प्रशासनाला पत्र आणि प्रांत अनिल दौंडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याचे पत्र देण्यात आले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी संबंधित कंपाऊंड तोडण्यात आले. त्यानंतर रस्ता मोकळा झाला व चाकणमधील कचरा दगडखाणीत नेऊन टाकण्यात आला आहे. तोपर्यंत पण आहे ना त्यांनी ह्या कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करावं. 100% तुम्ही दबाव आणून किंवा काय केलेलं आहे या सगळ्या या गोष्टी तर आम्ही तो कुणाच्या नंतर आम्ही तुमच्या कमेंटमेंटला बांधिले. तुम्ही जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला त्या पद्धतीनेच वागा. ज्या पद्धतीने आम्हाला शब्द दिलाय त्या पद्धतीने तुम्ही ग्रामस्थांना नगर परिषदेने आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही तुम्हाला पत्र लेखी स्वरूपात देऊ की आम्हाला 6 महिन्यांची मुदत द्यावी. 6 महिने आम्ही ह्या ठिकाणी कचरा टाकू, ते पण हे सगळं तुमचा परिसर स्वच्छ ठेवू. आतमध्ये पण सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. इथं त्यांचे एक कॅबिन लावू आणि आमचे सिक्युरिटी तिथं 4-5 माणसं आमची रोज राहतील की आणि MIDC मधला किंवा इतर गावांचा कुठलाही कचरा आम्ही जाऊन देणार नाही. पिंपरी चिंचवड असेल किंवा बाहेरच्या कंपन्यांचा असेल, ह्या ठिकाणचा कुठल्याही प्रकारचा कचरा आम्ही तिथं जाऊन देणार नाही. ही नगर परिषदेची जबाबदारी असणार असं त्यांचे जे आले होते प्रशासनाचे अधिकारी त्यांनी पण सांगितलं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पण आम्हाला तसंच सांगितले की बाबा यांना सहकार्य करा आणि ह्या ठिकाणी आता रस्ता मोकळा करा म्हणून. आता तुम्ही त्यांना परवानगी दिलेली तत्वता म्हणजे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आम्हाला ते पत्र देतात. पत्र देतोपर्यंत जरी हा रस्ता खुला झाला तरी आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करू. आम्हाला जर आमच्या समस्यांचं निराकरण नाही झालं तर आम्ही मोठं आंदोलन करणार. भले आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ आली तरी आम्ही नगर परिषदच्या समोर तिथं बसणार. आता तुम्ही कशी मान्यता दिलेली या गोष्टी? आम्ही मान्यता आमचे वकील ॲडव्होकेट आसिम सरोदे यांचं आणि सीओचं वरिष्ठांचं बोलणं चाललेलं आहे. आम्ही त्यांना एक ड्रॉप दिलेला आहे. त्याच्यात आमच्या अटी वगैरे ठेवलेल्या आहेत की 6 महिन्याच्या नंतर जर तुम्हाला पर्यायी व्यवस्था करा नका करून मी परत माझा गेट बंद करणार. ते त्याला कटिबद्ध आहेत. ते मला उद्या पत्र देत आहे. या अटी शर्तीवर आम्ही गेट चालू करतोय. तुमचं अभिनंदन परत येतात. थँक्यू. काल तुम्ही जोरात होते, आज जरा सावध. साखर नगर परिषदेला आम्ही सांगितलेलं आहे की आमच्याकडून जी परवानगी मिळते ती फक्त आणि फक्त चाकण नगरपालिकेसाठी. इतर कुठले लोक येत असतील आजूबाजूचे ते थांबवणं त्यांचं काम. या शर्तीवर आम्ही त्यांना रस्ता खुला करून देतोय.
चाकण नगर परिषद कचराकोंडीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत व नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन विषय चव्हाट्यावर आला. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आळंदी नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन संत ज्ञानेश्वर ट्रस्ट जागेत सुरू असल्याचे समजते. राजगुरुनगर नगर परिषद नेमका घनकचरा विल्हेवाट कुठे लावत आहे हे गुलदस्त्यात आहे. तसेच खेड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापन जागा देण्यात आली, मात्र तिथे नेमकी काय प्रक्रिया होते असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. तर काही गावांना अजून यासाठी जागाच नाही. काही गावांचे जागा प्रस्ताव मंजूर नाहीत. एकंदर 192 पैकी अंदाजे 70 प्रस्ताव सन 2022 पर्यंत सादर झाले. त्यातील बोटावर मोजण्या इतके मंजूर झाले. उर्वरित 150 पेक्षा जास्त ग्रामपंचायत प्रस्तावाबाबत काही एक झाले नाही. अद्याप एकाही गावचा प्रस्ताव अंतिम मंजूर झाला नाही. यावरून मागील काळात खेड तालुक्यातील घनकचरा प्रश्नाबाबत गांभीर्याने राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम केले नसल्याची बाब चव्हाट्यावर आली आहे. खेड तालुक्यात रस्त्यावर ठिकठिकाणी अनेक गावात दिसणारे कचऱ्याचे ढीग यासाठी पुरेसे बोलके आहेत. निमगाव तालुका खेड परिसरात गेले 8 दिवस पडत असलेल्या पावसामुळे काढणीस आलेले फ्लॉवर पीक शेतात सडून गेले आहे. या परिसरातील फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे 2.5 कोटींचे नुकसान झाले आहे. काही राहिलेलं नाही. ही 48 फुटी 2 लाखाचं भांडवल आणि ही फ्लॉवर आहेत 4 एकर आणि अख्खं सडून गेलेलं आहे. काही राहिलेलं नाही. याच्यात काय आता शासन देईल ते देईल, त्याचा काही इलाजच नाही ना. आणि 4 मुड्याचीच झालो आम्ही सगळं. त्याच्यामध्ये 10 ते 12 पोती पण मिळतात का ना, आता शंका आहे. चाकण मार्केटमध्ये बुधवारी उत्तर प्रदेशातून आलेला आग्रा बटाटा बदललेल्या वातावरणात खराब झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अवकाळी पाऊस आणि बदललेले हवामान यामुळे खराब झालेल्या अशा बटाट्याची निवड करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. वसीम उस्मान काजी, मी चाकण मार्केट यार्ड येथे आडते आहे. तर समजा ही गाडी 10 टनाची मला भरली मुंबईवरून. कोणता बटाटा? हे आग्रा बटाटे 3797. ते स्टोर मधली गाडी असल्या ते गार गरम वातावरणाची बदली, त्याच्यात ते बटाटे आले मुंबईवरून आणि ते आल्यानंतर गरम झाले बटाटे. अतिशय गरम झाल्यामुळं ते लागले बटाटे, फाटफूट चालू झाली त्यांच्या. लागले म्हणजे सडायला? सडायला सुरुवात झाली. मग आता ते आम्ही साफ करून घेतोय. किती बटाट्याचं नुकसान होत असेल? आता याच्यात 10 टनाची गाडीमध्ये 60 टन हाताला लागेल. 4 टन बटाटे फेकून द्यायला लागतील. निघणार नाही. म्हणजे कुठून आले नेमके? मुंबईला कुठून आले? युपी वरून आली मुंबईला. अच्छा. हा, म्हणजे आग्रा बटाटा उत्तर प्रदेशच्या भागात? हो, उत्तर प्रदेश वरून मुंबईला आली. मुंबईवरून चाकण मार्केटला मला ही गाडी विकायला आली. चास गावामधील उपकेंद्र शासकीय दवाखाना या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून नर्स भरती केलेली नाही. त्यामुळे चास गावातील गोरगरीब जनतेला शासकीय रुग्णालयाचा लाभ मिळत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीस डॉक्टर नीता आल्हाट व स्वप्नील गायकवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे. तळेगाव ते चाकण 28 किलोमीटर लांबीमध्ये 4 पदरी उन्नत मार्गासह जमिनी समांतर 4 पदरी रस्ता तसेच चाकण ते शुक्रापूर 25 लांबीमध्ये जमिनी समांतर 6 पदरी रस्ता करणे ही कामे महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्फत हाती घेण्यात गेल्या 22 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर बुधवारी 21 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव निरंजन तेलंग यांनी अधिकृत अध्यादेश जारी केल्यानं या कामावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती आमदार बाबाजी खळे यांनी दिली आहे. तळेगाव चाकण शुक्रापूर NH 548D हा 53.20 किलोमीटर लांबीचा महामार्ग मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग 48 आणि पुणे संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 या 2 महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा रस्ता आहे. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे तळेगाव ते चाकण 28 किलोमीटर लांबीमध्ये 4 पदरी उन्नत मार्गासह जमिनी समांतर 4 पदरी रस्ता तसंच चाकण ते शिक्रापूर 25 लांबीमध्ये जमिनी समांतर 6 पदरी रस्ता करण्याचा निर्णय गेल्या 22 एप्रिलला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्या अनुषंगानं या रस्त्याचे एकूण 3,923 कोटी 89 लाख रुपयांचे अंदाजपत्रकीय खर्चाचं काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हणजेच MSIDC मार्फत बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
तळेगाव चाकण शुक्रापूर या प्रकल्पाकरिता काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सन 2008च्या पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर आकारण्यात येईल. महाराष्ट्र शासन आणि भारतीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये सामंजस्य करार करून 30 वर्ष अथवा आर्थिक सुसाध्यता अहवालानुसार येणारा कालावधी यापैकी कमी येणाऱ्या सवलत कालावधीकरिता MSIDCला उद्योजक म्हणून घोषित करण्यात येईल. दरम्यान चाकण ते शिक्रापूर या लांबीमध्ये वाहतूक वर्दळीचे विश्लेषण करून या लांबीत मार्गिकांची निश्चित अथवा उन्नत मार्गांची आवश्यकता तपासूनच सदर प्रकल्पाची BOT तत्वावर सुसाध्यता तपासून सुधारित प्रस्ताव असल्यास तसा प्रस्ताव महामंडळाला मंत्रिमंडळाच्या पूर्व मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे, असं महाराष्ट्र शासनाचे उपसचिव निरंजन तेलंग यांनी बुधवारी 21 मे 2025 रोजी काढलेल्या अध्यादेशात म्हटलंय. यासाठी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याचप्रमाणे स्थानिक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्र शासनाकडे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी आणि राज्य शासनाच्या मागणीनुसार राज्य शासनाकडे तात्काळ हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा केला होता. 100% खेड तालुक्यातल्या नागरिक. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.